शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रसिका पाटील, वाकरे पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार लता माने आणि शिंगणापूर पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार रवींद्र पाटील यांच्या प्रचारासाठी आमदार सतेज पाटील यांची वाकरे इथं सभा झाली. दत्तू लिंबारी दूध संस्थेचे व्हाईस चेअरमन जयसिंग पाटील या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. या सभेत बोलताना काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी महापालिका निवडणुकीत 4च नगरसेवक निवडून येतील असं म्हणणारे राज्यसभा खासदार महाडिक यांच्यावर कडक शब्दात निशाणा साधला. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली असून जनतेच्या पाठबळावर हे उमेदवार विजयी होतील असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. वाढती महागाई, बदलापूरसारख्या घटकांमुळे असुरक्षित असलेल्या माता भगिनी या संदर्भात सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याची वेळ आल्याचं सांगत आमदार सतेज पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. काँग्रेसचे शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघासह पंचायत समितीच्या दोन्ही मतदारांना विजयी करणं ही खरी दिवंगत PN पाटील आणि बोंद्रे दादांना श्रद्धांजली ठरेल असंही त्यांनी नमूद केलं. यावेळी दादूमामा कामिरे यांनी काँग्रेसशिवाय पर्याय नाही, स्वर्गीय PN पाटील यांना खरी श्रद्धांजली वाहायची असेल तर काँग्रेसच्या सर्वच उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन केलं. यावेळी अमर पाटील यांनी विरोधक अफवा पसरवत असले तरी शिंगणापूर गावासह मतदारसंघातील जनता आपल्या सोबत आहे असा विश्वास व्यक्त केला. यावेळी काँग्रेसच्या जिल्हा परिषदेचे उमेदवार रसिका पाटील आणि पंचायत समितीचे उमेदवार रवींद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त करत मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही दिली. यावेळी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले मारुती माने यांच्यासह निवडणूक माघार घेतलेल्या पुष्पा पंडित कळके यांचा आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सभेला गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके, बाजीराव पाटील देवाळकर, यशवंत बँकेचे चेअरमन महेश पाटील, SK पाटील, बाजीराव पाटील, KD माने, सुरेश करपे, सागर सूर्यवंशी, भूषण पाटील, शिवाजी येरुडकर, विश्वास कामिरे आदी मान्यवर उपस्थित होते.